नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र कांग्रेस के विपक्ष के पूर्व नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि विधानसभा चुनाव के दौरान सीटों के बंटवारे में देरी की गई। बिना नाम लिए वडेट्टीवार का इशारा संजय राउत की तरफ था। इस पर राउत ने बयान देते हुए कहा कि सीट बंटवारे में देरी हुई और यह नहीं होनी चाहिए थी। विजय वडेट्टीवार को पता है कि ऐसा क्यों हुआ है। शरद पवार, जयंत पाटिल और हम सभी के बीच सीट बंटवारे को लेकर चर्चा अंत तक चलती रही। अगर सीट बंटवारे में देरी होती है तो कार्यकर्ताओं को काम करने में दिक्कत होती है। महायुति ने यह प्रक्रिया 2 महीने पहले ही पूरी कर ली थी। विजय वडेट्टीवार की भावनाएं भी महाविकास आघाड़ी जैसी ही हैं। गलती हुई है और हमें इसे स्वीकार करना होगा, लेकिन अब इस पर चर्चा करने का कोई फायदा नहीं। वहीं राउत ने सीट के विवाद और बंटवारे पर भी बयान देते हुए कहा कि विधानसभा चुनाव में कांग्रेस सबसे ज़्यादा सीटें चाहती थी, लेकिन उसने सबसे कम सीटें जीती। जिन सीटों पर वे हार गए उन्हें पहले ही छोड़ देना चाहिए था। हर कोई ज़्यादा सीटें और मुख्यमंत्री पद चाहता था। हे आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती आणि ती का, कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं। माननीय शरद पवार साहेब असतील, जयंतराव पाटील असतील, आम्ही सगळे असू शिवसेनेचे, शेवटच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य। कोणत्याही अलायन्स मध्ये किंवा आघाडीमध्ये जागा वाटप इतक्या विलंबाने झालं तर एक अस्वस्थता पसरते, कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही। या उलट महायुतीमध्ये साधारण 2 महिन्यापूर्वी जागा वाटप संपलेलं होतं। बाकी त्यांच्या चर्चा वगैरे काही सुरू असतील। विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे। चुका झाल्या आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत। अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं सीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय, तेव्हाही आम्ही सांगत होतो, पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, एवढंच मी सांगेन। नाना पटोले खापर फोडले असं नाना पटोले आणि तुमचा वाद सुरू होता जागा वाटपाच्या नक्कीच वाद सुरू होता। वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता। काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या, म्हणजे जिंकून आल्या। आम्ही 20 जागा जिंकलो, पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा? जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे। जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की। विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला, तर फार बरं झालं असतं। ज्या जागा ते हरलेले आता या क्षणी, उदाहरणार्थ चंद्रपूरची एक जागा आहे, मला मतदारसंघ आठवतो, किशोर जोरगेवार या पक्ष आमदार होते। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांच्या लढायला तयार होते, त्यांनी तसं पत्र दिलं। ती जिंकणारी जागा होती। जयंतराव पाटील किंवा जितेंद्र आव्हाड, माननीय शरद पवार साहेब, अनिल देशमुख वारंवार समजवत होते की किशोर जोरगेवार हे जिंकणारे उमेदवार आहेत, ते आमच्याकडनं लढतायत, ती जागा तुम्ही सोडा। पण त्या जागेवरती 17 दिवस घोळ घातला, हे मी आता सांगतोय तुम्हाला। आणि ती जागा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही आणि किशोर जोरगेवार भाजपात गेले आणि जिंकून आले। अशा अनेक जागा आहेत। काही लोकांना वाटत होतं की आता फक्त आम्हीच जिंकू, आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजे, देशातलं वातावरण बदललं आहे वगैरे वगैरे वगैरे। पण आमचं असं म्हणणं होतं, आपण एकत्र काळजीपूर्वक लढलं पाहिजे। समोर आव्हान मोठं आहे। लोकसभा निवडणुकीतला विजय वेगळा आहे, त्यानंतर लोकसभा निवडणुकीतल्या आपल्या विजयानंतर समोरचा जो सत्ताधारी पक्ष आहे तो सावध झालेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला जागा वाटपामध्ये आमचं तुमचं न करता एकत्रित आपण जागा लढू, आणि याला सगळेच जबाबदार आहेत। पण राऊतचा थेट प्रश्न आहे की विदर्भात जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातल्या गोष्टी ज्या लांबली, आता अगदीच सांगायचं तर कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही फार आग्रहानं मागत होतो, जो शिवसेनेने 6 वेळा जिंकलेली जागा आहे। ती जागा जर आमच्याकडे आली असती तर आम्ही नक्की जिंकलो असतो।
अशा अनेक जागा आहेत. काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल, पुढे काँग्रेस जिंकेल, पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही. प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल. आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही, जो करायला पाहिजे. महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणं ही या राज्यासाठी दुर्घटना आहे.